नमस्कार. आत्ताच एक उल्हासनगरमधली एक घटना माझ्या निदर्शनास आली, ज्याच्यामध्ये महिलेला मारहाण केली गेली, तिचे कपडे फाडले गेले आणि तिला चपलांचा हारबीर घातला गेला. कारणं काही असोत, कुठल्याही महिलेला अशी वागणूक देणं हे अत्यंत चुकीचं आहे. अर्थात ज्यांच्यात वाद झाला ते दोन्ही एकाच समाजाचे आहेत, त्यामुळं याला जातीयतेचा रंग कोणी देऊ नये. दुसरी गोष्ट काय आहे की याच्यामध्ये ज्या महिलेला मारहाण झाली त्या महिलेच्या कुटुंबावरती त्या ज्या पूजा होती किंवा जो उत्सव होता तिथल्याच काहीतरी देवी देवतांचा अपमान करण्याचा आरोप त्या व्यक्तीवरती, तिच्या कुटुंबावरती आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की जो काय आरोप असेल, काय असेल, त्याला कायदेशीर मार्गानेच लढा दिला पाहिजे. असं कायदा हातात घेऊन एखाद्याला मारहाण करणं वगैरे असलं गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि त्यातून खास करून महिला असेल तर आपल्याकडं महिलांना देवीचं रूप मानलं जातं. त्यामुळं ठीक आहे, गुन्हा काही असेल आणि त्याच्यासाठी कायदा आहे, पोलीस आहेत आणि पोलीस तपास करत आहेत. त्यामुळं पोलिसांच्या स्टेटमेंटमधनं जेवढं काय माहिती मिळाली त्याच्याबद्दल मी बोलतो आहे. त्यापेक्षा फार बोलणं हे कायदेशीर मार्गात एका प्रकारे आपण चुकीचं इंटरप्शन करतो आहे असं त्याचा अर्थ होईल, म्हणून मी जास्त बोलत नाही. पण सगळ्यांना विनंती हीच आहे की शक्यतो मारहाण वगैरे प्रकार टाळावेत आणि त्या खास करून महिला असतील तर ते अवॉइडच केले गेले पाहिजे.